हाय यूट्यूबर्सी ब्लॉगर तजुच्या या चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे। तर आपलं आजचं लोकेशन आहे वज्रेश्वरी माता मंदिर जे आहे वसईला। हे पाहताय तुम्ही माझ्या मागेच आहे वज्रेश्वरी माता मंदिर। तर हे मंदिर वसईला आहे, पण इथे नेमकं यायचं कसं हे सगळं आपल्याला याच व्हिडिओ मध्ये पुढे पाहायला मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे। तुम्हाला मी थोडक्यात सांगते की आपल्याला या व्हिडिओ मध्ये काय काय पाहायला मिळणार आहे। वज्रेश्वरी माता मंदिर म्हणजे श्री वज्रेश्वरी देवी इथे नेमकी प्रकट कशी झाली आणि का झाली, त्याचसोबत त्या मंदिराची स्थापना कोणी केली व कोणत्या उद्देशाने केली हे सगळं आपल्याला ह्या एकाच व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहे। व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याआधी बघा हे जे मंदिर आहे त्या मंदिराच्या राईट हँड साइडला एक पार्किंग आहे। हे मंदिर पूर्ण रोडच आहे, त्यामुळे इथे आपल्याला पार्किंग अवेलेबल नाही होत, पण इथे एक प्रायव्हेट पार्किंग आहे ते पुष्प भंडारच्या लोकांनी केले आहे। इथून आपल्याला फुल किंवा ओटीचं सामान घेऊन जायचं आहे आणि आपली पार्किंगला गाडी लावायची आहे। तर सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला वज्रेश्वरी माता मंदिरचं दर्शन घेऊया। इथे तीन देवींचं मंदिर आहे, रेणुका देवी आहे, वज्रेश्वरी देवी आणि कालिका देवी आहे। तीन देवींची ओटी आपल्याकडे घेतली ना पूर्ण तर 251 ची आहे। मधल्या देवीला मेन मूर्ती वज्रेश्वरी देवीची ओटी भरायची तर तुम्हाला 100 रुपयाची आहे। आपल्याकडे गाडी लावायला इकडे पार्किंग देतो आपण, कस्टमर साठी पार्किंग फ्री राहते। आलेल्या भाविक भक्तांसाठी पार्किंगचे पैसे घेत नाही आपण। आल्यासारखी देवीला ओटी घेतात, साडी चोळीची ओटी घेतात, खणा नाराची ओटी घेतात। हे बघा त्या दादांनी खूप खरंच छान माहिती सांगितली आहे मला। मी इथे पहिल्यांदा आले, मला इथली काही माहिती नाही, तर हार नारळ घेऊन मी जाते आतमध्ये मंदिरामध्ये। हे पहा ओटी तर मी घेतले, पण इथे बघा आपल्याला अजून असे अनेक दुकान आहेत जिथे ओटीचे सामान मिळतं आणि पूजेच्या सगळ्या वस्तू मिळतात। त्यासोबत प्रसाद, देवीचे दोरे, गंडे हे बघा सगळं मिळतं आपल्याला इथे। खाली मंदिराच्या पायथ्याशी बरोबर ही दुकान आहे आणि इथे आपल्याला सगळं अवेलेबल होतं। A to Z गोष्टी ज्या आपल्याला मंदिरामध्ये घेऊन जायच्या आहेत। त्यासोबत देवीसाठी जी साडी चोळी लागते ती साडी चोळी आपल्याला अशा दुकानांमध्ये अवेलेबल होऊन जाते। इथे बघा कमळ आहे, या तीन बहिणींचे मंदिर आहे, देवी आहे, ज्यांना कमळ खूप आवडतं असं बोलतात, ज्यांच्यावरती कमळ चढवतात, तर तेही मी आता घेणार आहे। कसं आहे का कमळ आवडतं का देवीला हे कमळ? हा देवीला कमळ लागते ना, तीन देवी मोठं जा नाही, छोटं नका। 50 ला 3 ना? ओटी घेतली मी। देवीला आवडणारे कमळाचं फुल घेतलंय मी। आता आपण जाणार तर थेट दर्शन घ्यायला, चला माझ्यासोबत देवीचे दर्शन घेऊ। समोरच एंट्रन्सला या पायऱ्या आहेत देवीच्या, त्या पायऱ्यातून आपल्याला वरती मंदिरापर्यंत जायचंय। इकडे या मंदिरामध्ये मी पहिल्यांदा आले, त्यामुळे आतमध्ये नेमकं व्हिडिओ फोटो काढायला अलाउड आहे की नाही हे मला खरंच माहित नाहीये, कारण बहुतेक ठिकाणी असं असतं की आतमध्ये जेव्हा आपण गाभाऱ्यामध्ये एंटर करतो तेव्हा आपल्याला व्हिडिओ काढायला देत नाही, परमिशन नसते। ते विचारून पाहूया आपण, जर असेल तर नक्कीच मी तुम्हाला ते सगळं दाखवेन, सगळं कॅप्चर करेन। आधी आपण जाऊन देवीचं दर्शन घेऊ। इथे बघा आता ही सकाळ आहे, सकाळची वेळ, तरी इथे खूप लोक अशी दिवसभर येत असतात। खूप प्रसिद्ध आहे, लांबून लांबून लोक इथपर्यंत येतात देवीचं दर्शन घेण्यासाठी। हे पहा समोरच आहे देवीचं सुंदर गाभारा। मी बरोबर गाभाऱ्यासमोर, पण आतमध्ये फोटो किंवा व्हिडिओ खरंच अलाउड नाहीये, त्यामुळे आतमध्ये पर्यंत मी मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही। तर तुम्हाला इथूनच दर्शन मिळणार आहे। मी आज जाऊन दर्शन घेऊन परत इथे आपण पुन्हा असेच इथे भेटू। छान असं दर्शन घेऊन मी मागच्या बाजूने बाहेर आले आहे। आतमध्ये तुम्हाला मला नेता नाही आलं, तुम्हाला दाखवता नाही आलं, पण मी तुम्हाला नक्कीच सांगू शकते की आतमध्ये नेमकी देवी कशी आहे। तर बरोबर मधोमध आहे आपली वज्रेश्वरी माता, आणि वज्रेश्वरी माताच्या एका साईडला आहे कालिका माता, तर दुसऱ्या साईडला आहे रेणुका माता। अशा तीन देवी कमलावरती विराजमान झालेल्या आहेत। आणि हा इथला परिसर आहे, मी मागच्या बाजूने आले, इथला परिसर आहे। इथे बघा जागोजागी पाण्याच्या उत्तम सोय आहेत, थंड पाणी, साधं पाणी इथे आपल्याला अवेलेबल होऊन जातं। आणि हा जो पॅसेज तुम्हाला दिसतोय, हा पॅसेज
नवरात्रीच्या टायमिंग दसऱ्यातून इथे खूप भयंकर गर्दी असते. त्या टायमिंगला देवीचे उत्सवही चालू होतात, त्यामुळे इथे खूप जास्त गर्दी होते. मग हे असं लाईन टू लाईन सगळ्यांना आत सोडलं जातं. आता एवढी गर्दी नाहीये, कारण हा ऑफ सीझन चालू आहे. आता एवढी लोक इथपर्यंत येत नाहीत. सीझनच्या टायमिंगला लोक खूप असतात, जेव्हा नवरात्री चालू असते. त्यामुळे आता हे सगळं बंद आहे. आता आपण थेट एंट्री मधून दर्शन घेऊ शकतो. मंदिराच्या बॅक साईडलाच बघा, समोर एक दत्त मंदिर आहे. जरा आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ. आणि बघा, हे जे दत्त मंदिर आहे हे पहा, दर्शन घेते. इथलं बहुतेक सगळं तुम्हाला एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न मी करते. हे जे दत्त मंदिर आहे हे रुद्राक्षाचं झाड आहे. या रुद्राक्षाच्या झाडाच्या चारी बाजूने हे दत्त मंदिर बांधले. हे बघा, हे संपूर्ण हे जे झाड दिसतंय हे रुद्राक्ष झाड आहे. जो असली रुद्राक्ष असतो, ओरिजिनल रुद्राक्ष, तो या झाडाचा आहे. या झाडापासून फळ काढून त्यापासून रुद्राक्ष बनवला जातो. ते हे झाड आहे रुद्राक्षाचं झाड. आणि त्याच्या मधोमध आहे हे दत्त मंदिर. आणि इकडे एक साईडला बघा, जसं मंदिरातून मी बाहेर जाते तसं एक साईडला बघा, राईट हँड साईडला साडी विक्री केंद्र आहे. देवीच्या अंगावर ज्या साड्या लावतात त्या साड्या काढून कशा विकल्या जातात. त्या प्रसादाच्या स्वरूपामध्ये आपण खरेदी करू शकतो अगदी कमीत कमी दरामध्ये. बऱ्यापैकी संपूर्ण मंदिराचा परिसर आपण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केलाय, पण तो होता राईट साईडचा परिसर. आता आपण जो पाहतोय, मी आता जिथे उभी आहे तो आहे लेफ्ट साईडचा परिसर. इथे बघा, समोरच एक शिव मंदिर आहे आणि त्या शिव मंदिराच्या समोरच ह्या साईडला आहेत 3 शिवलिंग. ही 3 शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतात. तर हे सगळं आपण पाहतच आहोत. पण आता आपण येणार आहोत आपल्या मेन मुद्द्यावरती, जे बोलण्यासाठी मी इथे आले आहे ते. तर ते सगळं तुम्हाला मी सांगणार आहे. पण त्याआधी एक सांगते की मी इथे जे तुम्हाला एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करते, इथे जी माहिती देते, जे सांगते, हे मी माझ्या शब्दामध्ये माझे शब्द तुम्हाला सांगते, माझ्या भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. तर त्यामध्ये माझ्याकडून जी छोटी मोठी मिस्टेक होईल, जे काय होईल ते तुम्ही मला सांगा. जे माझ्या कमेंट मधून तुम्ही मला हे सांगा, ज्याच्यातून मी काहीतरी शिकेल आणि मी ते चेंज करण्याचा प्रयत्न करेन. चला जाणून घेऊया आपण या मंदिराची थोडक्यात हिस्ट्री, कशी प्रकट झाली इथली ही वज्रेश्वरी माता. तर हे वज्रेश्वरी माता मंदिर आहे ठाणे जिल्ह्यामध्ये. ठाणे जिल्ह्यामध्ये वसई विरार पासून या मंदिराचं अंतर आहे पूर्ण 30 किलोमीटर. तसंच आपण जर भिवंडी पासून पाहिलं तर त्याचं अंतर आहे फक्त 19 किलोमीटर. आणि पूर्ण मुंबई पासून पाहिलं तर हे 70 ते 75 किलोमीटर अंतरावरती आहे. आपली जर प्रायव्हेट व्हेकल असेल तर आपण इथपर्यंत खूप कमी वेळामध्ये पोहोचू शकतो. पण जर तुम्ही विरारवरून ट्रॅव्हलिंग करत असाल तर थोडक्यात जर तुम्हाला सांगायचं झालं तर विरारवरून सरळ इथपर्यंत येणारी बस आहे, जी आपल्याला बरोबर या मंदिराच्या पायापर्यंत आणून सोडते. विरार वेस्टला आलो की आपल्याला बस मिळते, वज्रेश्वरी नावाची ती बस असते. ती बस पकडली की बस एका पर्सनचे 55 रुपये चार्ज करते. एक पूर्ण तासाभराचा प्रवास असतो तो, जे आपल्याला इथपर्यंत पूर्ण आणून सोडते. रोड टच हे मंदिर आहे, समोरच मंदिर आहे. बसमधून उतरले की समोरच आपल्याला हे मंदिर दिसतं. आणि जर आपली प्रायव्हेट व्हेकल असेल तर वसई, नालासोपारा, विरार या तिन्ही ठिकाणावरून ईस्ट साईडला तुम्ही कोणत्याही बाजूने येऊ शकता इथपर्यंत. ते लवकरात लवकर सोयीस्कर प्रवास आपला होऊन जातो. तर आता मेन मुद्द्यावरती, ही इथली वज्रेश्वरी माता इथे नेमकी प्रकट कशी झाली हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. वज्रेश्वरी हा परिसर त्यावेळी वडवली या नावाने पूर्ण ओळखायचा. वडवली असं बोलायची ह्या परिसराला पहिलं, जेव्हा इथे खूप घनदाट जंगल, अंधार आणि एकदम शांत वातावरण होतं. जेव्हा ऋषीमुनी इथे तपश्चर्याला बसायचे, ऋषीमुनी साधू संत इथे तपश्चर्या करायचे, साधना करायचे. ऋषीमुनींची तपश्चर्या चालू असतानाच बघा तिथे तेव्हा कालिकत नावाचा महाभयंकर राक्षस प्रकट झाला. आणि जेव्हा तो प्रकट झाला तेव्हा तो एकदा प्रकट नाही झाला, तर
तर त्याच्यासोबत दंतू आणि दुर्धर हे 2 राक्षस तो घेऊन आला. त्यांचं मोटिव्ह म्हणजे त्यांचा उद्देशच हा होता की ऋषी मुनी साधू संत जे तपश्चर्या करतात ती भंग करायची, तिथलं वातावरण पूर्ण विस्कळीत करायचं. आणि त्यांनी तसंच केलं. साधू संत ऋषी मुनींच्या सगळ्या तपश्चर्याचा त्यांनी भंग केला, तिथलं वातावरण विस्कळीत केलं, अशांतता पसरवली. गावातले सगळे लोक त्रासून गेले, कंटाळून गेले. तिथले जे ऋषी मुनी होते ते सगळे मिळून वशिष्ठ ऋषी म्हणजेच त्यावेळेचे एक महान तपश्चर्यकार जे खूप मोठ्या प्रमाणावरती तपश्चर्येमध्ये व्यस्त असायचे, मग्न असायचे, त्या वशिष्ठ ऋषींकडे हे सगळे लोक गेले आणि त्यांच्या पायाशी नतमस्तक झाले व त्यांना सांगितलं की याचा उपाय तुम्ही शोधून काढा, कारण हे एवढं भयंकर संकट त्यांच्यावरती कोसळलं होतं. कारण हा कालिकत नावाचा राक्षस होता, तो महाभयंकर होता, शक्तिशाली होता आणि त्याच्या शक्तींना सामोरं जाणं ह्या लोकांच्या हातामध्ये नव्हतं. तर तेव्हा वशिष्ठ ऋषी यांनी त्यांना एक उपाय दिला की आपण सगळे मिळून एक यज्ञ करू शकतो, ज्या यज्ञामध्ये सर्व देवांना आहुती दिली जाते, सर्व देवांच्या नावांची आहुती असते त्या यज्ञामध्ये. त्याप्रमाणे ह्यांनी ठरवून यज्ञ चालू केलं. तर वशिष्ठ ऋषीने जे यज्ञ केलं त्या यज्ञाचं नाव होतं त्रिचंडी यज्ञ. या यज्ञामध्ये सर्व देवांच्या नावाची एक एक करून आहुती दिली जात होती. त्यावेळी वशिष्ठ ऋषींकडून एक सर्वात मोठी चूक झाली, ती म्हणजे देवांचे देव इंद्रदेव यांचं नाव घेण्याचं ते विसरूनच गेले. इंद्रदेवांच्या नावाची आहुती त्यांनी दिलीच नाही आणि याचाच महाभयंकर राग इंद्रदेवांना आला. त्यासाठी त्यांना असं वाटलं की वशिष्ठ ऋषी हे आपल्यापेक्षा वरचढ होण्यासाठी प्रयत्न करत आहेत, काहीतरी वेगळं करून असं हे त्रिचंडी यज्ञ करून आपल्यापेक्षा ते वरचढ होणार आहेत. याचा राग आला म्हणूनच इंद्रदेवांनी वशिष्ठ ऋषींना युद्धाचं आव्हान दिलं आणि सुरुवात झाली त्यांच्या युद्धाला. नॉर्मल होतं हे सगळं सुरुवातीला, जेव्हा वशिष्ठ ऋषींकडे ही अस्त्रशस्त्र होती त्यांनीही त्या बरोबरीचा प्रतिसाद दिला इंद्रदेवांना. पण त्यापुढे इंद्रदेवांचा राग एवढा पराकोटीला गेला की त्यांनी त्यांच्याकडे असणारं महाभयंकर शस्त्र म्हणजेच वज्र, जे आता आपण वज्रेश्वरी देवीच्या नावाने ओळखतो, ते वज्र हे वशिष्ठ ऋषींच्या यज्ञाकडे आकर्षित केलं आणि ते त्यांच्याकडे फेकून दिलं. त्याच वेळी सर्व देवांना अचानक सूचना मिळाली की पृथ्वीवरती काहीतरी महाभयंकर घडणार आहे. कारण इंद्रदेवांचं जे महाशस्त्र होतं वज्र, ते जेव्हा पृथ्वीवरती येणार आहे तेव्हा नक्कीच काहीतरी महाभयंकर घडणार आहे. आणि त्यासाठी सर्व देव मिळून गेले पार्वती मातेकडे, कारण त्यावेळी पार्वती माता वज्रेश्वरीच्या रूपामध्ये पृथ्वीवरती अवतरणार होती, या ठिकाणी येणार होती. म्हणून सगळे देव पार्वती मातेकडे गेले, तिला वंदन केलं, तिच्या पायाशी नतमस्तक झाले व तिला सांगितलं की या प्रसंगातून या पृथ्वीला तुम्ही वाचवू शकता, याच्यातून पृथ्वीला बाहेर काढण्यासाठी तुम्हाला तुमचं रूप धारण करून तिथपर्यंत जायचं आहे. तर पार्वती देवीने होकार दिला आणि ते वज्र आपल्या पोटामध्ये घेऊन पार्वती देवीने त्या यज्ञाला पूर्ण होऊ दिलं आणि पार्वती देवीने ते वज्र पोटामध्ये घेतलं. म्हणूनच त्या देवीला, पार्वती देवीच्याच एका रूपाला वज्रेश्वरी असं बोललं जातं आणि अशी ही प्रकट झाली ते वज्रेश्वरी. त्यानंतर प्रभू श्री रामचंद्रांनी विनंती केली पार्वती मातेला की तुम्ही तुमचं जे वज्रेश्वरीचं रूप धारण केलं आहे ते तुम्ही इथेच स्थायिक करावं, याच भागामध्ये तुम्ही तुमचं वज्रेश्वरी नावाचं जे हे देवस्थान आहे हे इथेच पूर्ण करावं किंवा इथेच स्थापन करावं. आणि त्याप्रमाणे वज्रेश्वरी देवी ही इथे अशी स्थापन झाली. पण ही वज्रेश्वरी देवी तर स्थापन झाली, पण या वज्रेश्वरी देवीचं हे भव्य दिव्य मंदिर बांधलं कोणी हे सांगते तुम्हाला. तर चिमाजी आप्पा म्हणजेच पहिल्या बाजीरावांचे छोटे भाऊ हे चिमाजी आप्पा. तर चिमाजी आप्पा हे कोण होते हे सगळं तुम्हाला जर माहिती करून घ्यायचं असेल तर त्याचा व्हिडिओ आधीच मी अपलोड केला आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती, त्याची लिंक तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी देईन. वसई किल्ल्याचा व्हिडिओ आहे तो. तर ते चिमाजी आप्पा त्यांची जेव्हा पोर्तुगीजांविरुद्ध वसई किल्ल्याची सफर चालू होती, मोहीम चालू होती, त्याच वेळी चिमाजी आप्पांनी वज्रेश्वरी देवीला प्रार्थना केली होती की माझी जर ही मोहीम फत्ते झाली, माझ्या हातून जर हा किल्ला मिळवता आला परप्रांतीयांकडून, म्हणजे जे पोर्तुगीज होते त्यांच्याकडून जर आपल्याला वसईचा किल्ला ताब्यामध्ये घेता आला, मराठ्यांच्या ताब्यामध्ये जर तो आला, तर याच ठिकाणी मी तुझं भव्य दिव्य असं मंदिर बांधेल. आणि त्याचप्रमाणे चिमाजी आप्पांनी त्यांची मोहीम फत्ते केली, वसईचा किल्ला पोर्तुगीजांकडून आपल्या ताब्यामध्ये मिळवला आणि मग बांधलं हे वज्रेश्वरी देवीचं भव्य दिव्य मंदिर जे आपण आज असं पाहत आहोत. तर बऱ्यापैकी आपली माहिती घेऊन झाली, वज्रेश्वरी देवीच्या मंदिराबाबत सगळं आपण जाणून घेतलं आहे. आणि आता तुम्ही पाहू शकता की माझ्या पाठीमागे
बॅक साईडला बघा केवढी मोठ्या प्रमाणावरती गर्दी झाली आहे भाविक भक्तांची वज्रेश्वरी मातेच्या दर्शनासाठी। तर एक माझी मिस्टेक झाली, सकाळी मी तुम्हाला बोलून गेले की हा जो पॅसेज आहे हे बऱ्यापैकी सगळं बंद असतं, कारण मी स्वतः अर्ली मॉर्निंग आले होते आणि मी इथे पहिल्यांदा आले, त्यामुळे मला याची पूर्ण माहिती नव्हती। तर मिस्टेकली मी तुम्हाला बोलून गेले की हे सगळं बंद असतं म्हणून या टायमिंगला, पण जशी ही भाविक भक्तांची गर्दी होते, लाईन असते, तशी लाईन टू लाईन सगळ्यांना आतमध्ये सोडलं जातं आणि अशी ही गर्दी असते की तुम्ही आता पाहताय केवढी भयंकर गर्दी आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणावरती भाविक भक्त आले आहेत मातेच्या दर्शनासाठी। तर बघा दर्शन घेऊन सगळे घेऊन मी बाहेर आले आहे, आतमध्ये मंदिरामध्ये आरती चालू आहे, तेही मी तुम्हाला दाखवते। बघा आरती पाहिली तुम्ही, आता बाहेर आल्यावरती बघा समोर हे हनुमान मंदिर आहे आणि हनुमान मंदिराच्या समोरच बघा चैतन्य महंत गोदडे बाबा यांची समाधी आहे। तर तिथेही आपल्याला जायचं आहे, तिथेही पाहायचं आहे समाधी, तर चला आपण जाऊया त्या समाधीकडे। तर चैतन्य महंत गोदडे बाबा यांची समाधी आहे। मला हा पाठ मंदिराच्या मागचा माहिती नव्हता, इथल्या लोकांनी मला सांगितलं जर मी इथे एवढं सगळं कॅप्चर करते तर हाही पॉइंट मी कॅप्चर करायला पाहिजे। तर महंत हे गोदडे बाबा कोण होते हे मला यांची हिस्ट्री माहित नव्हती, इथल्या लोकांना विचारून मी लोकांकडून जाणून घेतलं की इथले या मंदिराचे ते पहिले पुजारी होते। जेव्हा हे मंदिर स्थापन केलं तेव्हा ह्या मंदिरासाठी जे पहिले पुजारी होते ते हे गोदडे बाबा होते आणि त्यांचीच ही समाधी इकडे अशी वरती बांधली आहे जी आपण आता पाहणार आहोत। ह्या अशा छोट्या वाट्याने वरती जायचं आहे आपल्याला, वरती ती समाधी आहे, तिथपर्यंत आपण जाऊया आणि बघूयात। हे पहा, आधी मला वाटलं होतं की हे खूप जवळ आहे, पटकन मला मिळेल, पण ही चढण खूप जास्त आहे। ते पहा तिकडे डोंगराच्या वरच्या भागाला तिथे आहे ती समाधी, तिथपर्यंत आपल्याला जायचंय। थकायला झालं, ट्रॅकिंग करण्याची फिलिंग आली, पण छान यासाठी वाटलं कारण इथलं क्लायमेट बघा खूप शांत असं वातावरण आहे, डोंगराळ भाग आहे, पक्ष्यांचे आवाज येत आहेत, मोकळं असं वाटतंय, त्यामुळे तो थकवा मला आता जाणवत नाहीये। जर मी एवढी चढण चढते तरी मला तो थकायला होत नाही, तो कंटाळा येत नाही। हे बघा थोडंसंच राहिले बाकी, इथून आपल्याला असं वरती जायचंय आणि त्या समाधीपर्यंत पोहोचायचंय। आले बघा मी बरोबर समाधी जवळ, डोंगराच्या एका टोकाला आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण इथून बघा आपल्याला पूर्ण छान सुंदर असा मोकळा व्ह्यू बघायला मिळतोय। शहराचा एक भाग आपल्याला या वरच्या टोकावरून बघायला मिळतोय, त्यामुळे हे डोंगराचं टोक आहे असं म्हणायला हरकत नाही। वरती समाधीपर्यंत पोहोचलोय आपण, तिथून बघा संपूर्ण व्ह्यू दिसतोय, ती खाडी दिसते, इथला हा आजूबाजूचा परिसर सगळा दिसतोय, मंदिरे दिसते, सगळं काही दिसते आपल्याला हा एका पॉइंट वरून। वाटलं नव्हतं मला की एवढ्या वरतीवर मला हा सगळा नजारा बघायला मिळेल, हे सगळं एन्जॉय करायला मिळेल, ह्या सगळ्याचा एक्सपिरियन्स येईल। सगळं काही भारी आहे, सगळं एन्जॉय करायला मिळतंय, फक्त एका गोष्टीची कमी आहे, तो म्हणजे पाऊस। ठरवून येते घरातून, छत्री घेऊन येते की पाऊस मिळेल, एन्जॉय करायला मिळेल, सगळं फील करायला मिळेल, सगळं फील होतं, एन्जॉय होतं, पण पाऊस प्रत्येक दिवशी कमीच नसतोच मुळात। जून महिना संपत आला, जुलै महिना स्टार्ट होतोय, तरी पावसाचा कुठे नामो निशाण नाही। ज्या दिवशी मी ठरवून व्हिडिओ करायला येते ना त्याच दिवशी नेमका पाऊस नसतो। एनिवेज आपण बघूया हे समाधी मंदिर। हे पहा बंद आहे, चैतन्य गोदडे बाबा यांचं हे समाधी मंदिर आहे। असं बोलतात की जेव्हा या मंदिराची स्थापना झाली तेव्हा सगळ्यात पहिलं ज्यांनी या मंदिराच्या पूजेचं काम घेतलं, जे पूजा करायला लागले ते हे बाबा म्हणजे चैतन्य गोदडे बाबा, आणि म्हणूनच त्यांच्या नंतर त्यांची एक आठवण म्हणून इथे ही अशी समाधी बांधली। समाधीच्या आजूबाजूचा परिसर बघूया आपण, हा पूर्ण डोंगराच्या एका बाजूला आहे, एका टोकावरती आहे, त्यामुळे इथून आपल्याला ना ह्या पूर्ण शहराचा, वसई विरार नालासोपारा संपूर्ण शहराचा थोडक्यात का होईना पण एक व्ह्यू दिसतोय, एक नजारा दिसतोय, सगळं आपण फील करूया। या बाजूने या, हे पहा कसला भारी नजारा आहे हा, एकदम शांत थंड असं वातावरण, कसलीच कमी भासत नाही। आजूबाजूला चारही बाजूला डोंगर, शेती दिसते आपल्याला, सगळं खरंच खूप छान आहे, सगळं फील होतंय। याही बाजूला बघूया आपण, या थोडं सांभाळून यावं लागेल इथून। ही पहा इथे ना आपल्याला नदी दिसते, या बाजूला बघा
कोणती नदी आहे ही मला नाव नाही माहित नेमकी कोणत्या भागातली आहे, कारण हे मी वरून डोंगरावरून बघते. नेमकी कोणत्या एरिया मधलं कोणतं काय आहे हे मला नाही समजलं. जर तुम्हाला कळलं ना तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. हे पहा, पाहिलं ना समाधी मंदिर. आता आपल्याला जायचं आहे खाली. इथे बघा ही चढण चढताना थोडीशी का होईना पण मला ट्रेकिंगची फिलिंग आली आणि थोडक्यातच गोडी असते म्हणतात ना, तसं थोडक्यातच मला हे खूप भारी वाटलं. आणि माझ्या या चॅनलवरती ना पुढे पुढे ट्रेकिंगचे व्हिडिओ मी अपलोड करणार आहे, वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहे, व्हिजिट करणार आहे. ते तुम्हाला पुढे पुढे बघायला मिळेलच. जसा वेळ मिळेल तसं मी नक्कीच ट्राय करेन. पण हे आता जे फिलिंग घेतलं ते खरंच खूप भारी होतं. मला खरंच खूप छान वाटलं. आणि त्यासाठीच आहे ना, तुम्हाला हे सगळे माझे पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी किंवा अजून मी वेगवेगळ्या ठिकाणी कसं जाते, काय काय माहिती एक्सप्लोर करते, तुम्हाला सगळं तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब तर करायलाच पाहिजे ना. त्यासाठी आणि आजचा हा संपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर तर तुम्ही नक्कीच करणार. आणि त्यासोबतच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत एक्सप्लोर करत राहीन. थँक्यू.